पाण्याचा पत्ता नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती संपन्न ठेवून, आपली मनस्थिती समृद्ध ठेवून, आपणच खरे एकमेकांची कैवारी आहोत हा ध्यास मनामध्ये ठेवून या गावाच्या सगळ्या सामाजिक वीण ही घट्ट राहावी यासाठी प्रयत्न करत असलेले या ठिकाणचे सन्माननीय श्री काकासाहेबजी कुराडे, नवनाथ उस्मान बेग, गणपतराव भालेकर, त्याचबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी सौरभ उबाळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी शिवानी मेंगडे, हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं आपले लीडर आहे. विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी हे तुमच्या सगळ्याचं प्रतिनिधित्व महाविद्यालयाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये करत असतात. आणि या कार्यक्रमाला उशीर होऊ नये, मोठं ऊन असताना सुद्धा या गावचे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित आहे. महाविद्यालयातले सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित आहे, उपस्थित असलेले सर्व पत्रकार आणि माझा आवाज यांच्यापर्यंत जात आहे असे स्पीकरवरून ऐकणारे सर्व गावकरी बंधू आणि भगिनी. हे शिबिर विशेष युवक आणि युवतींचं शिबिर. हे शिबिर मॉडेल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नाहीये. ज्यांना आपल्याला आयुष्यामध्ये काही करिअर करायचंय, ज्याला स्वतःला घडवायचंय, व्यक्तिमत्वाची जडणघडण करायची. कारण आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय सेवा योजनेचं ब्रीद वाक्यच काय, नॉट मी बट यू. आपण लोकांच्यासाठी, आपण समाजासाठी, आपण इतरांच्यासाठी, आपल्या मदतीनं जर इतरांचं काही भलं होत असेल तर त्याच्यामध्ये समाधान मानणारी आपण विशेष युवक आणि युवती आहोत. आणि या तुमच्यासाठीच का शिबिर आहे? हे शिबिर तुमच्यासाठी यासाठी आहे की या समाजाचे पुढचे आधारस्तंभ तुम्ही आहात, या देशाचे पुढचे आधारस्तंभ तुम्ही आहात. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलेलं आहे की युवावस्था ये सद्गुण और दुर्गुण दोनों की जननी. युवावस्था ये सद्गुण और दुर्गुण दोनों की जननी है, उसमें जैसा बीज बोएगा वैसी फसल आएगी. ही जी तुमची अवस्था आहे, कवीनं वर्णन केलं, दिवस तुझे हे झुलायचे आणि झोपाळ्या वाचून झुलायचे. ही जी मनस्थिती असली महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, या महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ती तुमची मनस्थिती, समाजाच्या प्रती आम्ही काहीतरी उत्तरदायी आहोत, या राष्ट्राच्या प्रती आम्ही काहीतरी उत्तरदायी आहोत, माझ्या महाविद्यालयाच्या प्रती मी काहीतरी उत्तरदायी आहे, हा संस्कार तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी अशा या श्रमशिबिराची, अशा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत असलेल्या विशेष युवक युवतींच्या शिबिराची रचना आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये केली. तुम्ही सर्वजण वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आहात. एका अर्थानं तुम्ही या देशाचे आजचे जबाबदार नागरिक आहात, उद्याचे म्हणत नाही. कारण एकदा 18 वर्ष झाले की आपल्याला मताचा अधिकार मिळतो. मताचा अधिकार कुणाला मिळतो? जो वैचारिकदृष्ट्या पूर्णपणे परिपक्व झालेला आहे, ज्याला स्वतःची प्रतिमा, स्वतःची कार्यपद्धती, स्वतःला आपल्या क्षमता ह्याला ज्याला पूर्णपणे माहिती आहे, अशाच व्यक्तीला, अशाच युवकाला हा मताचा अधिकार मिळतो. आणि पूर्वी जसा राजा राजदरबारातून जन्माला यायचा तसा आता राहिलं नाही. घटनाकार भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिला आणि आता राजाचा जन्म हा मतपेटीतून होतो. मतपेटीतून जो विजयी होतो तो आपला राजा. त्यामुळे तुम्ही सर्वजण सज्ञान आहात, तुम्हा सर्वांना सगळ्या गोष्टी कळत आहेत. आज शिक्षणाची अवस्था काय आहे, आपण जे शिक्षण घेतो, शेवटी शिक्षण म्हणजे तरी काय? शिक्षण म्हणजे वर्तनातलं परिवर्तन. वर्षानुवर्ष जर आपण एकाच पद्धतीचं वर्तन करत राहिलो तर ते शिक्षण होईल का? ते शिक्षण होणार नाही. आपल्या माध्यमातून, आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलेल्या गोष्टीतून, आपल्या वर्तनामध्ये जे जे परिवर्तन निर्माण होत असतं ते खऱ्या अर्थानं आपल्यासाठी शिक्षण. आणि हे शिक्षण घेत असताना आपण समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. खास करून वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी हा संवेदनशील असतो. तेव्हा नक्की कळत नाही की नेमकं समाजात काय चाललंय, शिक्षणात काय चाललंय, इतर क्षेत्रात काय चाललंय. आणि हा शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा हळूहळू मार्गक्रमण करून पुढे जातो
तेव्हा तो समाजाचा आधार बनतो. शाश्वत विकासाच्या साठी हे शिबिर आहे. या शिबिरामध्ये जे काही करावं लागणार आहे ते या समाजाच्या, या पृथ्वी तलाच्या, या देशाच्या शाश्वत विकासासाठी आहे. याचा उल्लेख नानांनी केला. ते पंचपरिवर्तन स्वतःला ओळखलं पाहिजे. पर्यावरणाचा मी जबाबदार घटक आहे, त्याचं रक्षण मी केलं पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी माझी. अनेकांची धारणा अशी असते की शिवाजी जन्माला पाहिजे पण तो शेजाऱ्याच्या घरात. ते काही झालेच भांडणं तर तिकडे तिकडे काय होईल. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. राजा शिवछत्रपतींच्या बद्दल समाजामध्ये मागच्या 10, 15, 20 वर्षामध्ये प्रचंड आदर वाढलेला. सर्व जाती पंथांच्या पलीकडे राजांचं काम होतं. जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे की ज्याला रयतेचा राजा म्हटलेलं आहे, ते राजा शिवछत्रपती. ते आपले आदर्श. अशा आदर्श असलेल्या राजांचे आपण पाईक आहोत, आपण त्यांचे अनुयायी आहोत. म्हणून जे काही करायचंय ते मला समाजाला समर्पित करायचं. माझ्या मनामध्ये असलेला भाव, मला माझ्या प्राध्यापकांनी दिलेलं शिक्षण, माझ्या घरामध्ये माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार आणि त्या संस्काराची शिदोरी ती मला आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. जसं आता वक्त्यांनी सांगितले या ठिकाणी अनेक पद्धतीने तुम्हाला घडवल्या जातात. आणि हे घडवत असताना हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण हे खऱ्या अर्थानं इतरांच्या उपयोगी आलं पाहिजे, समाजाच्या उपयोगी आलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, डॉक्टरचं क्षेत्र घ्या, अभियंत्याचं क्षेत्र घ्या, शिक्षकाचं क्षेत्र घ्या, सगळ्या क्षेत्रामध्ये 2-2 गट झाले. डॉक्टर लोकांचं क्षेत्र निवडलं, प्रॅक्टिस करणारा डॉक्टर, प्रॅक्टिस न करणारा डॉक्टर. वकिलांचं क्षेत्र घ्या, कोर्टात जाऊन वकिली करणारा, कोर्टात न जाता वकील म्हणून मिळवणारा. सगळ्या क्षेत्रामध्ये कर्त्या माणसांची गरज आहे. आपण कर्ता राहिला पाहिजे. आपण जर कर्ते नाही राहिलो तर आपल्या विद्वत्तेला, आपल्या गुणवत्तेला, आपल्या बुद्धिमत्तेला अर्थ राहणार. आपली बुद्धिमत्ता रोज घासली गेली पाहिजे. आपली बुद्धिमत्ता रोज लोकांच्या उपयोगी आली पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपण सगळ्या सामाजिक समस्यांच्याकडे डोळसपणानं जर पाहिलं तर आपल्या व्यक्तिमत्वाची कंगोरे हळूहळू हळूहळू हळू घडत असतात. आणि त्यातून एक चांगला जबाबदार नागरिक, एक चांगला राष्ट्राभिमानी नागरिक, एक चांगला समाजाच्या प्रति प्रेम असणारा, समाजाच्या प्रति मी कर्तव्य माझं काहीतरी आहे त्याचं उत्तरदायित्व मला निभवायचंय अशी धारणा असलेला एक नागरिक घडत असतो. आणि तिची प्रक्रिया मला वाटतं की राष्ट्रीय सेवा योजनेच्या अशा शिबिरांच्या माध्यमातून होते. शिबिराच्या उद्घाटनाला आलो, मला 30-35 वर्षापूर्वीचा काळ आठवला. मला आनंद वाटेल तुम्हाला सांगायला की माझी ही काही जडणघडण जी काही झालेली थोडीफार ती राष्ट्रीय सेवा योजनेच्या अशा शिबिराच्या माध्यमातून झालेली आहे. जसं आता नानांनी सांगितलं की पूर्वी शिबिरामध्ये मुक्कामी राहावं लागेल. रात्री 10-11 पर्यंत मजा मस्ती. कारण हे वय आता जर माझा मस्ती नाही करता आली तर आमच्या वयात आल्यावर नाही करता करू शकत. आणि तुम्ही अर्थानं अतिशय नशीबवान. आम्ही सगळी मंडळी दारीच्याच मस्ती केलेली लोक आहेत. आमच्याकडे साधन नव्हती, सुविधा नव्हत्या. कशाचं काय, बॅग नसायची, पुस्तक नसायची, वही नसायची, एकाच वहीमध्ये रफ सगळं लिहायला जायचं. परंतु आता समाजाचा प्रत्येक पालक शिक्षणासाठी अतिशय आनंद आहे. प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न आहे माझी मुलगी शिकली पाहिजे, माझा मुलगा अब्दुल कलाम आझाद झाला पाहिजे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही. ते आज कष्ट करतायत. 40-42 टेम्परेचर असलेल्या उन्हामध्ये स्वतःच्या रक्ताचं, स्वतःच्या घामाचं पाणी करतायत. तेव्हा तुमच्या स्वप्नपूर्ती आणि आता मायक्रो फॅमिली झाली. तुम्हाला खरं वाटणार नाही, आम्ही 8 भाऊ होतो. 8 भाऊ. आई वडिलांनी कधी विचारलं नाही कुठे जेवला का. मोठा वाडा होता, वाड्यामध्ये 4 चुलत्या 2 हात्या. जिथं भात वरण शिजलेलं दिसलं तिथं जायचं, खायचं आणि उड्या मारत पडायचं. आता तसं नाही. आता घरी आई 2 टप्पू देऊन सांगते चॉकलेट दिलं तरी घ्यायचं नाही. तो मुलगा शेजाऱ्याकडे गेल्यावर स्वतःची इच्छा मारतो, तो चॉकलेट खातो. मायक्रो फॅमिली झाल्या. आम्ही शिकत असताना 80% विद्यार्थी आत्याकडं, मावशीकडं, मामाकडं. दुर्दैवानं तुम्हाला आता नाती राहिली. माणसं फेस टू फेस बोलत नाही सर, फेसबुकवर 3-3 तास बोलतात. असं घरामध्ये बसलेला माझा मित्र
आजूबाजूचे माणसं खिशात ठेवतो, मोबाईल मात्र हातात. हे जे अदब पतन आहे, अदब पतन तुम्हाला थांबवावं लागेल. एक विषय मी वाचत होतो आता, विषय स्क्रीन शेअरिंगचा, आणि खास करून तुम्हाला या वयामध्ये सगळ्यात जास्त मोबाईल वापरतो. मला 2-3 मुले करून मला, परंतु ही आभासी दुनिया आहे. त्याच्यात केवळ भास आहे, आभास आहे. 4,000 फ्रेंड रिक्वेस्टची लिस्ट असलेल्या माणसाचा जर पिता वारला तर फक्त भावपूर्ण श्रद्धांजली. अंत्यविधीला 40 माणसं पण येत नाही. ती आभासी दुनिया. मी हात जोडून विनंती करेन तुम्हाला, तुमचा स्क्रीन शेअर टाइम कमी करा. नात्यागोत्याला वेळ द्या. शिक्षण तर मिळणारच आहे. पुस्तकातलं शिक्षण आपल्याला घ्यावंच लागणार आहे. 100 मार्क आपल्याला घेण्यासाठीच असते. 2 पेपर जास्त जोडले तर 40, 50, 55 पर्यंत आपण जाऊ शकतो. परंतु खरी दुनिया या पुस्तकाच्या पलीकडे, हे आपण आता ओळखलं. समाजातलं अधपतन जर तुम्ही नाही थांबवू शकला. प्लास्टिकच्या उपयोगाचा विषय झाला. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये अनिवार्य झाले प्लास्टिक. प्लास्टिक पासून आपली मुक्ती नाहीये. गावभर फिरणाऱ्या अनेक गायीचं जेव्हा निधन होतं, ती गोमाता मृत्यू पावते, तेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम केल्यावर लक्षात येतं की तिच्या पोटामध्ये 5 किलो प्लास्टिक निघालं. याच्याकडे तुम्हाला डोळसपणे पाहावं लागणार आहे. आमच्या पिढीचं आता 58-57 पर्यंत वय गेले. तुम्ही आहात पुढचा आशावाद. तुम्ही आहात पुढचा या देशाचा आधारस्तंभ. कारण ही सगळी जी पिढी आहे, या पिढीला सगळं रेडीमेड मिळालं. ही स्मार्ट पिढी आहे. काय नाही तुमच्या पश्चात. म्हणजे धीरूभाई अंबानींनी मोबाईलची निर्मिती केली तेव्हा मी तरुण होतो. जाहिरात अशी होती की कर लो दुनिया मुठ्ठी में. आज अँड्रॉइड मोबाईल म्हणजे दुनिया मुठीमध्ये आहे. काय कमी आहे? मला मान्य आहे, जग बदलत जात, बदललं पण पाहिजे. जो बदलतो तो टिकतो. HMT नावाचं घड्याळ होतं सर. नवरदेवाला जर सासऱ्याने पारावर HMT घड्याळ घातलं नाही तर लग्न मोडायचं. HMT घड्याळाचा कारखाना आज आहे का? सरकारने तो कारखाना बंद केला. अँबॅसेडर गाडी होती गावामध्ये, ज्याच्या दारात अँबॅसेडर गाडी तो गावचा राजा, स्टेटस सिम्बॉल होतं. अँबॅसेडरचा कारखाना विकून टाकला सरकारने. नोकिया नावाचा हँडसेट होता. 80% बाजारपेठ डिव्हाइस मार्केटमध्ये ही नोकियाची होती. नोकियाचा कारखाना विकला, त्याचा मार्केट शेअर कमी झाला. आपण विचार करत नाही का झालं, हे कशामुळे झालं. HMT घडीनं नवीन तंत्रज्ञान स्वीकारलं नाही. आवश्यक ते बदल स्वतःच्या तंत्रज्ञान मध्ये केले नाही. HMT बाद झाली. अँबॅसेडर गाडीनं आवश्यक ते बदल केले नाहीत. अँबॅसेडरचं ॲव्हरेज होतं 6 आणि 7. आता बॅटरीवरच 50 किलोमीटर चालणाऱ्या गाड्या आल्या. अँबॅसेडर बाद झाली. अँड्रॉइड नावाचं नवीन टेक्निक नोकियानं स्वीकारलं नाही. नोकियाची मार्केट संपून गेली. जे नवीन आहे ते जर तुम्ही स्वीकारलं नाही तर आपल्या अस्तित्वाला धोका पोहोचतो. आणि आपलं अस्तित्व जर एकदा संपायला लागलं तर मला सांगा, आपण अस्तित्वासाठी तर सगळं करतो. आज जग अशांत आहे, याचा उल्लेख नानांनी केला. किती अशांत आहे. आपल्या बाजूला अफगाणिस्तान पाकिस्तान युद्ध सुरू आहे. मिडल ईस्ट मध्ये इस्रायल आणि इराण युद्ध चालू आहे. जगामध्ये दादागिरी करणारा अमेरिका कोणाच्या कामामध्ये सतत नाक खुपसत असतो. अशा सगळ्या अशांत परिस्थितीमध्ये एकमेव आपली संस्कृती वसुधैव कुटुंबकम, जे एकमेकांना सांभाळून घेण्याचा संस्कार देते, जे एकमेकांना मदत करण्याचा संस्कार करते. बघा ज्ञानराजांनी काय मागितलंय पशाला. एवढी लवचिक नाही आपली संस्कृती. हजार वर्षाची परंपरा आहे. आम्ही देत आलो जगाला. कोरोना काळामध्ये आपण पाहिलं असेल, जगाला आपण लस पुरवली. या लसची निर्मिती करतो का नाही देश, असा संभ्रम जगभरात होता. परंतु जगातही अनेक गरीब लोक आहेत, त्यांना मदत केली आपण. शेवटी आपला जो प्रबळ असलेला विश्वगुरु म्हणून जी भारताची प्रतिमा गेली अनेक वर्षापूर्वी होती, तिकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. एका अर्थानं तुम्ही खूप भाग्यवान आहे.
हा सगळा प्रवास तुमच्या नजरेच्या समोर आहे. तुम्ही हे पाहताय, ह्याच्याकडे तुम्ही डोळसपणाने पाहिलं पाहिजे. या गोष्टीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. हा का केला पाहिजे? कारण अभ्यास करण्याचं तुमचं वय, अभ्यास होणे प्रगटावे. जे जे आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेच्या या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ज्या विषयांची रचना केलेली, खूप छान विषय, अंतर्मुख करायला लावणारे विषय, यातूनच आपण घडतो. हे समाजासाठी आपण नंतर करू, पण हे आता जे तुम्हाला करायचं 8 दिवस, हे स्वतःसाठी करायचं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली पाहिजे. स्वतःचं व्यक्तिमत्व उत्तुंग झालं पाहिजे. आपल्या स्वतःच्या ज्ञानाला खोली आणि विचाराला उंची मिळाली पाहिजे. यासाठी अशा या शिबिराचं आयोजन केलं जातंय. यातून तुम्हाला संवेदनशील बनवलं जातं. यातून तुम्हाला एक विचार करण्याची दृष्टी दिली जाते. आणि या सगळ्या समस्याकडं मी एक जबाबदार म्हणून मला कसं पाहता येईल, त्याच्यातल्या समस्याचं निराकरण कसं करता येईल, निराकरण करताना ते समाजाला उपयोगी कसं होईल, म्हणजे आपलं सगळं आयुष्य, माझं कुटुंब, माझा देश, माझा समाज आणि या सगळ्या व्यवस्थेला समर्पित करण्याचा भाव अशा या माध्यमातून तुम्हाला मिळत असतो. तुम्ही पुढची 8 दिवस इथं राहणार आहात. गावगाड्याशी निगडीत असलेले अनेक विषय तुमच्याशी पुढच्या काळामध्ये तुम्हाला अनुभवायचे की गावगाड्यामध्ये खऱ्या समस्या काय. एसी मध्ये बसून या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या विकासाची स्वप्न पाहणारी माणसं आणि रात्रंदिवस या शेतीमध्ये काळ्या आईची सेवा करून स्वतःच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करणारी कष्टकरी जमात, त्यातलं जे अंतर आहे ते तुमच्या या माध्यमातून लक्षात. आज आपण पाहतोय एकमेव जगाच्या पाठीवर जर प्रामाणिक काय असेल तर माती. अजून तरी हरभरा पेरल्यावर गहू उगवला नाही उगवला, म्हणून मातीचा दर वाढतोय. माणसात तर दिवसभर साखर पेरा हो, संध्याकाळी 20 रुपये. माणसाची खुनाची सुपारी 4 लाखात सर, कुणी कुणाला उडवायला तयार. माती मात्र 25 लाख रुपये एकर झाली. त्याचं कारण मातीनं तिच्या प्रामाणिकपणाचा गुण सोडणार. म्हणून त्या मातीशी प्रामाणिक राहण्याचा संस्कार देणारं हे शिबिर आहे. मला अशी अपेक्षा आहे, मी अशी आशा करतो की त्या मातीशी प्रामाणिकपणा, त्या मातीशी इमान राखण्याचं काम तुम्ही पुढच्या 8 दिवसाच्या काळामध्ये कराल आणि स्वतःचं व्यक्तिमत्व उन्नत करून घ्याल. मला या महाविद्यालयाने तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिली, मला तुमच्याशी बोलता आलं. मी संयोजकाला मनापासून धन्यवाद देतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.